कधी लक्षात आलंय का आपल्या? काय नक्की? आपण सगळे ना खूप गोष्टी अगदी भन्नाट जोशात सुरू करतो. हो, अगदी मनापासनं आणि प्रचंड उत्साहात. एक्झॅक्टली. पण पहिले 2-3 दिवस उलटले की सगळं कसं अचानक शांत होतं. अगदी खरंय. सुरुवातीला जो जोश असतो तो पार विरघळून जातो. हो ना. आणि मग आपण विचार करत बसतो की असं का होतंय आपल्यासोबत. ती सुरुवातीची ऊर्जा खरं तर खूप भारी असते. एक वेगळीच नशा असते त्यात. अगदी. आपल्याला वाटतं आता आपण जग जिंकणार आहोत. हो, आपण स्वतःच्या डोळ्यात खूप मोठे झालेले असतो. पण मग वास्तव समोर येतं. रोजच्या आयुष्यातली धावपळ समोर येते. आणि मग ती गोष्ट, तो संकल्प तसाच अपूर्ण राहतो. आपण स्वतःला एक प्रॉमिस करतो आणि तेच पाळू शकत नाही. हो, हे खूप फ्रस्ट्रेटिंग असतं. म्हणजे बघा ना, आपल्या रोजच्या आयुष्यातलीच अनेक उदाहरणं आहेत. जिमचं उदाहरण तर अगदी क्लासिक आहे यात. हो ना. आपण नवीन शूज घेतो, नवीन ट्रॅकसूट घेतो. जिमची महागडी मेंबरशिप सुद्धा घेतो. आणि पहिल्या दिवशी प्रचंड ऊर्जा असते. अगदी 2 तास घाम गाळतो आपण. हो, पण दुसऱ्या दिवशी थोडं अंग दुखतं, पाय जड झालेले असतात. पण तरीही आपण स्वतःला खेचत घेऊन जातो तिथे. आणि मग येतो तो तिसरा दिवस. बापरे, तो तिसरा दिवस. तो तिसरा दिवस खूप कळीचा असतो. तिथूनच खरी गडबड सुरू होते. हो, तुमचा उत्साह आणि वास्तव यांची खरी लढत त्या तिसऱ्या दिवशी होते. बरोबर. तिसऱ्या दिवशी सकाळी अलार्म वाजतो. बाहेर छान थंडी असते आणि मनात पहिला विचार येतो. आज थोडी विश्रांती घेऊया. एक्झॅक्टली. आज खूप अंग दुखताय, उद्या नक्की जाऊ. आणि गंमत म्हणजे तो उद्या कधीच उजाडत नाही. हा ना. आपले ते नवीन शूज तसेच एका कोपऱ्यात पडून जातात. आणि त्या ट्रॅकसूटचा उपयोग फक्त रविवारी घरात घालण्यासाठी होतो. अगदी 100% खरंय हे. पण हे फक्त जिमच्या बाबतीत होत नाही. नक्कीच नाही. हीच पद्धत आपण आयुष्यातल्या अनेक गोष्टींमध्ये वापरतो. म्हणजे कुटुंबातल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्येही हे दिसतं आपल्याला. हो, नवरा बायको ठरवतात की आता रोज संध्याकाळी आपण टीव्ही न बघता एकमेकांसोबत वेळ घालवू. खूप छान गप्पा मारू. पहिला दिवस खूप छान जातो. पण चौथ्या दिवशी पुन्हा दोघांच्याही हातात मोबाईल असतो. अभ्यासाचंही तसंच आहे ना. अगदी तसंच. परीक्षेच्या आधी किंवा एखादी नवीन स्किल शिकताना आपण ठरवतो. आजपासून रोज 2 तास अभ्यास करायचाच. टेबल एकदम लख्ख साफ केलं जातं. नवीन वह्या, छान चालणारे पेन आणले जातात. पहिला दिवस खूप फोकसमध्ये जातो. पण काही दिवसांनी पुस्तकावरची नजर हळूच मोबाईलकडे जाते. फक्त एक नोटिफिकेशन बघतो असं म्हणत आपण मोबाईल हातात घेतो. आणि अभ्यासापेक्षा मोबाईलवरच जास्त वेळ जाऊ लागतो. 2 तासांचा अभ्यास आधी 1 तासावर येतो, मग अर्ध्या तासावर. आणि मग फक्त विचारांवर येऊन थांबतो. आणि पैसे साठवण्याचा काय? बापरे, दर महिन्याच्या 1 तारखेला जो संकल्प केला जातो तो तर सगळ्यात मोठा असतो. पगार जमा झाल्याचा मेसेज आला की आपण एकदम शिस्तीत वागायचं ठरवतो. तो तर सगळ्यात मोठा विनोद आहे खरं सांगायचं तर. हो ना. पगार झाला की आपण ठरवतो या महिन्यापासून नक्की पैसे साठवायचे. काही झालं तरी उधळपट्टी करायची नाही. बाहेरचं खाणं बंद. पण महिना अर्धा झाला की अचानक एखादा खर्च निघतो. किंवा ऑनलाईन शॉपिंग ॲपवर एखादी गोष्ट खूप आवडते. आणि मग आपल्याला आवाज ऐकू येतो की ठीक आहे, या महिन्यात थोडा ॲडजस्ट करू. तसंही हा खर्च गरजेचाच होता. पुढच्या महिन्यापासून पक्क सेव्हिंग करू. हे असं प्रत्येक वेळी का होतं? मला नेहमी वाटतं आपण नवीन वर्षाचे संकल्प एखाद्या नव्या कोऱ्या वहीसारखे करतो. नव्या कोऱ्या वहीसारखे. छान उपमा आहे. हो, म्हणजे लहानपणी आपण नवीन वहीत लिहायला सुरुवात करायचो तसं. अच्छा, पहिल्या पानावर किती सुंदर हस्ताक्षर असतं आपलं. अगदी मोजून मापून अक्षरं काढतो आपण. कुठेही खाडाखोड नसते. पण 10-15 पानांनंतर सगळा गोंधळ उडतो. एक्झॅक्टली. अक्षरं खराब होतात आणि खाडाखोड सुरू होते. आणि मग ती वही उघडावीशीही वाटत नाही. मला खरंच हे समजून घ्यायचंय की आपलाच उत्साह आपल्याला असा का फसवतो. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आपल्यात खरंच काही दोष आहे का? हा. आपण आळशी आहोत का? नाही, अजिबात नाही. याचं उत्तर कोणालाही आळशी ठरवण्यात नाही. अच्छा, पण आपण स्वतःला खूप दोष देतो. हो, आपल्याला वाटतं की आपल्यातच काहीतरी कमतरता आहे. आपल्याला वाटतं आपल्यात इच्छाशक्ती नाहीये किंवा आपण कमकुवत आहोत. पण तसं नसतं. यामागे आपल्या मनाची आणि मेंदूची एक विशिष्ट कार्यपद्धती असते. म्हणजे आपला मेंदूच असं मुद्दाम करतो. तुमचा मेंदू तुमच्या विरुद्ध काम करत नसतो. तो फक्त त्याच्या हजारो वर्षांच्या जुन्या सवयींनुसार काम करत असतो. ओके. इथे सगळ्यात मोठी चूक आपण काय करतो माहितीये? काय? आपण प्रेरणेला म्हणजेच मोटिवेशनला सगळं सर्वस्व मानतो. म्हणजे आपल्याला नेहमी हेच सांगितलं जातं ना की मोटिवेशन खूप महत्वाचं आहे. हो, सांगितलं जातं. ते नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही असं म्हणतात. मोटिवेशन महत्वाचं नक्कीच आहे, पण ते एखाद्या गाडीच्या स्पार्क प्लग सारखं असतं. स्पार्क प्लग. हो,
तुम्हाला गाडी चालू करायची असेल तर स्पार्क प्लगमधून ठिणगी पडावीच लागते. त्याशिवाय इंजिन सुरूच होत नाही, हे तर खरं आहे. नवीन सवय सुरू करताना मोटिवेशन हा तोच स्पार्क प्लग आहे. बरोबर. पण तुम्ही फक्त स्पार्क प्लगवर गाडी चालू शकत नाही. अच्छा. लांबचा प्रवास करायचा असेल तर तुम्हाला इंधनाची गरज असते. आणि प्रेरणा ही इंधन नाहीये का? नाही, प्रेरणा हे इंधन नाहीये. प्रेरणा ही एक भावना आहे. ओके. आणि भावनांचा एक स्वभाव असतो. त्या सतत बदलत असतात. हो, हे खरं आहे. आपण कायम एकाच मूडमध्ये नसतो. एक्झॅक्टली. तुम्ही 24 तास आनंदी राहू शकत नाही. तुम्ही 24 तास रागात राहू शकत नाही. तसंच तुम्ही 24 तास किंवा सलग अनेक दिवस एकाच पातळीवर मोटिवेटेड राहू शकत नाही. अगदी बरोबर. जेव्हा ती सुरुवातीची भावना ओसरलेली असते तेव्हा आपण थांबतो. कारण आपल्याकडे प्रवासासाठी पुढचं इंधन नसतं. एक्झॅक्टली. बापरे, हे रूपक खरंच खूप छान आहे. हो ना? तेव्हा आपला मेंदू लगेच हार का मानतो? हां. आपण लगेच रिझल्ट का शोधायला लागतो? कारण आपल्या मेंदूला त्वरित मिळणाऱ्या बक्षिसाची किंवा इन्स्टंट रिवॉर्डची सवय झालेली असते. इन्स्टंट रिवॉर्ड. हो. हे सगळं डोपामाइन नावाच्या रसायनाचा खेळ आहे. अच्छा. जेव्हा आपण जिमला जातो तेव्हा दुसऱ्या दिवशी लगेच वजन कमी झालेलं नसतं. हो, एका दिवसात काहीच बदल दिसत नाही. जेव्हा आपण एक दिवस पैसे साठवतो तेव्हा लगेच बँक बॅलन्स लाखांमध्ये जात नाही. म्हणजे आपल्याला आपल्या कष्टाचा रिझल्ट लगेच दिसत नाही. आणि जेव्हा रिझल्ट दिसत नाही तेव्हा आपला मेंदू निराश होतो. म्हणजे मेंदूला वाटतं आपण एवढी मेहनत करतोय, इतका घाम गाळतोय आणि काहीच बदल दिसत नाहीये. मग हे सगळं कशासाठी? अगदी बरोबर. आपला मेंदू दूरच्या फायद्यापेक्षा जवळच्या आणि लगेच मिळणाऱ्या आनंदाकडे जास्त आकर्षित होतो. म्हणजे आपल्या मेंदूची डिझाईनच अशी आहे की त्याला लगेच फायदा हवा असतो. हो. आज व्यायाम केला की उद्या सिक्स पॅक ॲप्स दिसले पाहिजेत. आणि ते दिसत नाहीत म्हणून आपण निराश होतो. एक्झॅक्टली. पण मग आपण सुरुवातीलाच स्वतःकडून इतक्या मोठ्या अपेक्षा ठेवतो का, ज्यामुळे आपल्याला त्या प्रोसेसपेक्षा फक्त रिझल्टचीच घाई लागलेली असते? हो. आपण शर्यतीच्या सुरुवातीलाच फिनिश लाईन शोधत असतो. अगदी बरोबर पकडलात तुम्ही. आपण स्वतःला एका शर्यतीत पाहतो. पहिले काही दिवस ती फिनिश लाईन आपल्याला पळायला लावते. पण जेव्हा लक्षात येतं की ती लाईन अजून खूप दूर आहे, तेव्हा आजूबाजूचे अडथळे मोठे वाटू लागतात. तो मोबाईलचा मोह असेल किंवा मित्रांसोबत बाहेर जाण्याचा विचार असेल. या गोष्टी लगेच आनंद देतात ना? हो. तिथे मेहनत शून्य असते आणि डोपामाइन लगेच मिळतं. म्हणूनच आपला सातत्याचा अभाव निर्माण होतो. अगदी बरोबर. हे सगळं समजायला खूप सोपं वाटतंय. हो, ऐकायला सोपं वाटतं. पण जेव्हा आपण रोजच्या आयुष्यात याला सामोरं जातो, तेव्हा हे खूप कठीण असतं. नक्कीच. खूप कठीण जातं ते. जेव्हा आपण एखादी गोष्ट अपूर्ण सोडतो, तेव्हा आपल्याला आतून प्रचंड वाईट वाटत असतं. हो, आपला स्वतःवरचा विश्वास थोडासा कमी होतो. एक अपराधीपणाची भावना सतत मनात राहते. आणि म्हणूनच या चक्रातून बाहेर पडणं महत्वाचं आहे. पण कसं पडायचं बाहेर? ही समस्या फक्त वेळेची नाहीये. ही समस्या आपल्या भावनांची आहे. म्हणजे आपण स्वतःला कसे हाताळतो याची आहे. एक्झॅक्टली. यासाठी आपण आपल्या मेंदूला थोडं फसवू शकतो. फसवू शकतो? कसं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर मेंदूला हळूहळू नवीन सवय लावू शकतो आपण. अच्छा. कोणतीही घाई न करता, स्वतःला कोणताही दोष न देता आपण यावर काम करू शकतो. हो, अगदी शांतपणे करू शकतो. मग यातून बाहेर कसं पडायचं? काय बदल करावे लागतील आपल्याला? सगळ्यात महत्वाचा आणि पहिला बदल म्हणजे स्केल डाऊन करणे. स्केल डाऊन म्हणजेच खूप छोटं सुरू करा असं म्हणायचंय का? हो. आपण नेहमी खूप मोठे प्लॅन्स करतो. एकदम हिमालयावर चढण्याचं स्वप्न पाहतो. हो, सुरुवातीलाच 2 तासांच्या वर्कआउटचा प्लॅन करतो. किंवा 2 तासांच्या अभ्यासाचा प्लॅन करतो. याऐवजी फक्त 20 मिनिटांचा विचार करायचा. हो, किंवा अभ्यासाच्या बाबतीत फक्त एका पानाचा विचार करा. पण एक मिनिट, इथे मला थोडी शंका आहे. काय शंका आहे? जर मला एखादी मोठी परीक्षा पास करायची असेल किंवा खरंच खूप वजन कमी करायचं असेल आणि मी स्वतःला सांगितलं की मी फक्त 10 किंवा 20 मिनिटेच ते काम करेन, हो, तर हे स्वतःची फसवणूक करण्यासारखं नाहीये का? कसं काय? म्हणजे हे नुसतं आळशीपणाला दिलेले गोंडस नाव वाटत नाही का? 10 मिनिटांच्या अभ्यासाने मी परीक्षा कशी पास होणार? हा खूप छान प्रश्न आहे. आणि हाच प्रश्न अनेकांना पडतो. हो, कारण ते प्रॅक्टिकल वाटत नाही ना. पण इथे आपल्याला एका दिवसात परीक्षेचा अभ्यास पूर्ण करायचा नाहीये. मग काय करायचंय? सुरुवातीला आपल्याला फक्त सवय लावायची आहे. अच्छा, सवय. हो. जेव्हा तुम्ही रोज 10 मिनिटे एकाच जागी अभ्यासाला बसता तेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूत एक न्यूरल पाथवे तयार करत असता. एक नवीन रस्ता बनवत असता. अगदी बरोबर. 10 मिनिटांनी तुमचा सिलेबस कव्हर होणार नाही हे नक्की. हो, ते तर आहेच. पण त्या 10 मिनिटांनी तुमच्या मेंदूला ती कृती करण्याची सवय नक्की लागेल. हे मात्र पटलं. जेव्हा ध्येय छोटं असतं तेव्हा ते पूर्ण करणं मेंदूला सोपं वाटतं.
आणि ते पूर्ण झाल्यावर जो आनंद मिळतो, जो छोटासा विजय मिळतो, तो पुढची कृती करण्यासाठी मेंदूला ऊर्जा देतो. म्हणजे एकदा का सवय लागली की वेळ वाढवणं खूप सोपं असतं. हो, पण सवयच नसेल तर 2 तास बसणं अशक्य होतं. अरे वा, हे खूपच वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्यासारखं आहे. हो ना. म्हणजे आपण सुरुवातीला प्रमाणावर फोकस न करता सवयीवर फोकस करायचा. एक्झॅक्टली. 2 तास वाचून कंटाळण्यापेक्षा 10 मिनिटे वाचून जिंकल्याची भावना महत्वाची असते. हे मला खूप पटलं. म्हणजे आपण स्वतःवरचं ओझं एकदम कमी करतोय. अगदी. ओझं कमी झालं की काम सोपं होतं. पण मग समजा एखाद्या दिवशी माझा मूडच नसला तर? मूड नसला तरी हो, ऑफिसमधून यायला उशीर झाला किंवा डोकं दुखत असलं तर काय करायचं? तिथेच खरी परीक्षा असते. आणि तिथेच आपला दुसरा महत्वाचा बदल कामी येतो. कोणता बदल? तो म्हणजे रोज थोडं करा. मूड नसला तरी चालेल. पण कसं शक्य आहे ते? फक्त 2 मिनिटे ती गोष्ट करा. 2 मिनिटे पुस्तक उघडून बसा. आणि जिमच्या बाबतीत? ट्रॅकसूट नका घालू, पण फक्त जिमच्या दारापर्यंत जाऊन या. बापरे, दारापर्यंत? हो. किंवा सोसायटीत फक्त 5 मिनिटे चालून या. फक्त 5 मिनिटं? त्याचा काय फायदा होणार? फायदा हा होतो की तुमची साखळी तुटत नाही. अच्छा, कन्सिस्टन्सी राहते. हो. एकदा ती साखळी तुटली की ती पुन्हा जोडायला खूप मोठी ऊर्जा लागते. हे खरं आहे. आजचा दिवस सुट्टी घेऊ हा विचार खूप धोकादायक असतो. कारण तो एक दिवस 2 दिवसात बदलतो. आणि 2 दिवसांचा एक आठवडा कधी होतो ते कळतही नाही. त्यामुळे अगदी थोडं का होईना, पण ती गोष्ट करणं सोडून देऊ नका. शून्यापेक्षा काहीतरी केलेलं नेहमी चांगलं असतं. बरोबर. तुम्ही अगदी 5च मिनिटं दिली तरी तुम्ही तो दिवस गमावत नाही. तुमची ती सातत्याची भावना टिकून राहते. स्वतःबद्दलची एक पॉझिटिव्ह इमेज मनात राहते की मी आजचा दिवस वाया नाही घालवला. एक्झॅक्टली. पण माझ्यासारख्या काही लोकांचा एक वेगळाच प्रॉब्लेम असतो. कोणता प्रॉब्लेम? जेव्हा आम्ही एखादी गोष्ट करायला घेतो तेव्हा आम्हाला ती एकदम परफेक्टच हवी असते. हा परफेक्शनचा किडा. हो, म्हणजे जर मी व्यायाम करणार असेल तर तो पूर्ण 1 तास आणि परफेक्ट पोझिशनमध्ये झालाच पाहिजे. नाहीतर नाही तर मी करणारच नाही. ती वहीतल्या पहिल्या पानासारखी भावना असते. ते चुकतंय का कुठेतरी? ते 100% चुकतंय. बापरे. आणि हेच थांबवणं हा आपला पुढचा उपाय आहे. परफेक्ट नसले तरी चालेल हे स्वतःला सांगायला शिका. पण आपल्याला प्रत्येक गोष्ट अगदी अचूक आणि परिपूर्ण करण्याची सवय लागलेली असते ना. हो, पण परफेक्शनचा अट्टाहास हा प्रगतीचा सर्वात मोठा शत्रू आहे. किती असते का? हो, चुका करण्याची भीती असते ती. हे कसं काय? परफेक्शन तर चांगली गोष्ट मानली जाते ना, समाजात त्याला खूप मान असतो. चांगली गोष्ट आहे, पण सुरुवातीला नाही. अच्छा. जेव्हा तुम्ही सुरुवात करत असता आणि प्रत्येक गोष्ट परफेक्ट करायचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्ही स्वतःवर प्रचंड मानसिक दडपण आणता. हे खरं धडपण येतं खूप. हां, ऑल ऑर नथिंग म्हणजे सगळं किंवा काहीच नाही. असा विचार असतो. म्हणजे एखाद्या दिवशी आपला व्यायाम मनासारखा झाला नाही किंवा आपण ठरवलेले सगळे विषय वाचून झाले नाहीत, तर आपल्याला वाटतं की सगळंच वाया गेलं. आणि मग आपण ती गोष्ट पूर्णपणे सोडून देतो. बरोबर. पण तसं नसतं. आज सगळं अगदी मनासारखं नाही झालं तरी चालेल. परफेक्ट झालं नाही तरी चालेल. हो, पण ती गोष्ट करणं सोडून देऊ नका. परफेक्शनचा आग्रह सोडला की मनावरचं खूप मोठं ओझं हलकं होत असेल नाही? नक्कीच. माणूस मोकळेपणाने चुका करत करत पुढे जातो. तशी ही कोणतीच गोष्ट पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट होत नाही. अगदी बरोबर. क्या बात आहे. म्हणजे ती वहीतली खाडाखोड स्वीकारायला शिकायचं. हो, तीही गरजेची असते. पहिल्या पानावर छान हस्ताक्षर असलं तरी 10व्या पानावर थोडी चूक झाली तरी ती वही फेकून नाही द्यायची. एक्झॅक्टली. ती चालू ठेवायची. हे ऐकायलाच खूप हलकं वाटतंय. पण हे रोजच्या रोज कसं करायचं? हा एक महत्वाचा टप्पा आहे. कारण रोज सकाळी उठून स्वतःशी हा संघर्ष करणं खूप थकवाणारं असतं. आणि नेमका याच संघर्षातून वाचण्यासाठी तुम्हाला रुटीनची गरज असते. रुटीन? हो, तुमच्या दिवसाची एक ठराविक वेळ त्या गोष्टीसाठी राखून ठेवा. दररोज एका ठरलेल्या वेळेला ती गोष्ट करा असं? हो. पण वेळेचं बंधन का? मी दिवसभरात कधी करू शकते ना. तिथेच तर आपण फसतो. कसं काय? जेव्हा आपल्याकडे ठराविक वेळ नसते तेव्हा आपला मेंदू सतत विचार करत राहतो. म्हणजे सकाळी करूया की दुपारी जेवणानंतर की संध्याकाळी वेळ मिळेल का असं? हो, आणि या सततच्या विचार करण्याने आपल्याला एक विशिष्ट प्रकारचा थकवा येतो. शारीरिक थकवा नाही, मानसिक थकवा, ज्याला विज्ञानाच्या भाषेत डिसिजन फटीग किंवा निर्णय घेण्याचा थकवा म्हणतात. अच्छा, निर्णय घेण्याचा थकवा. हो, प्रत्येक निर्णय घेण्यासाठी तुमच्या मेंदूला ग्लुकोजची गरज असते. तुमची ऊर्जा खर्च होत असते. बाप रे. म्हणजे जेव्हा आपण दिवसभर फक्त विचार करत असतो की कधी करू, तेव्हा ऊर्जा संपत असते आपली? हो, आणि जेव्हा प्रत्यक्ष काम करण्याची वेळ येते तोपर्यंत तुमची सगळी इच्छाशक्ती संपलेली असते. हे तर अगदी डोळे उघडणार आहे. हो ना.
म्हणजे आपण प्रत्यक्ष कामापेक्षा ते काम कधी करायचं याच्या निर्णयातच आपली सगळी ऊर्जा संपून टाकतो. आणि मग शेवटी संध्याकाळी थकल्यावर आपण ठरवतो की जाऊ दे उद्या करू. अगदी बरोबर. रुटीन बनवल्याने रोज नव्याने निर्णय घ्यावे लागत नाहीत हे मात्र पटलं मला. हो, सकाळी 7 वाजले की व्यायाम करायचा. हा निर्णय एकदाच घेतलेला असतो आपण. त्यामुळे मेंदूला तिथे ऊर्जा खर्च करावी लागत नाही. सगळं काम सोपं होतं आणि कोणतीही अडचण न येता आपण ते काम एका प्रवाहासारखं करू लागतो. खरंच, म्हणजे आपण रोज स्वतःशी जो वाद घालत असतो तो वादच रुटीनमुळे संपून जातो. एक्झॅक्टली. वेळ झाली की काम सुरू. कोणताही विचार नाही. अगदी. हे सगळेच मुद्दे खरंच खूप प्रॅक्टिकल आहेत आणि मनाला शांत करणारे आहेत. हो, कारण ते वास्तवावर आधारित आहेत. आपण स्वतःला आळशी किंवा अपयशी समजण्याऐवजी आपल्या भावनांना आणि मेंदूच्या कामाला समजून घेतोय. हेच सगळ्यात जास्त गरजेचं आहे. आपण छोटं सुरू करतोय जेणेकरून ओझं वाटणार नाही. आपण मूड नसला तरी थोडं करतोय जेणेकरून साखळी तुटणार नाही. आपण परफेक्शनचा हट्ट सोडतोय जेणेकरून मन मोकळं राहील. आणि आपण रुटीन बनवतोय जेणेकरून निर्णय घेण्याचा थकवा येणार नाही. हे करत असताना आपण आपल्या भावनांना दोष देत नाहीये, तर आपण त्यांना समजून घेऊन त्याप्रमाणे मार्ग काढतोय. नक्कीच, कारण शेवटी आपण सगळे माणसं आहोत, यंत्र नाही आहोत आपण. अगदी खरंय. आपल्या भावनांचा आदर करणं आणि त्याच वेळी आपल्या ध्येयाकडे हळूहळू चालत राहणं, हाच तो समतोल आहे जो आपल्याला शोधायचा आहे. कधी-कधी आपण जे पाहतो ते पूर्ण चित्र नसतं. एखादी गोष्ट पूर्ण करणं म्हणजे एकाच वेळी खूप मोठं काहीतरी करणं नसतं. ते एक मोठं युद्ध नसतं जे एकाच फटक्यात जिंकायचं असतं. तर ते रोज थोडं थोडं करत राहणं असतं, शांतपणे. स्वतःला समजून घेत. खरं काय चाललंय ते फक्त शांततेत समजतं. जेव्हा आपण स्वतःला दोष देणं थांबवतो तेव्हाच आपल्याला समजायला लागतं की आपला प्रवास कुठे चाललाय. अगदी बरोबर. आणि जाता जाता मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे. अशी कोणती गोष्ट आहे जी आपण सुरू केली होती, अगदी खूप उत्साहात सुरू केली होती, पण ती अजून पूर्ण झालेली नाही? कदाचित ती एखादी जुनी डायरी असेल, एखादा पुस्तक असेल, किंवा एखादा अपूर्ण राहिलेला छंद असेल. तीच गोष्ट आज अगदी थोडी का होईना पुन्हा करून बघता येईल का? परफेक्शनचा विचार न करता फक्त त्या प्रक्रियेचा आनंद घेण्यासाठी. अशाच मनाला भिडणाऱ्या विषयांवर आपण इथे अमृत मंथनवर मनमोकळं बोलत राहतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या जवळच्या लोकांबरोबर शेअर करा आणि अमृत मंथनला सबस्क्राईब करायला विसरू नका.